शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी तुमचा कृषी मित्र नामदेव होले. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मित्रांनो मनापासून स्वागत. आज आपण राजूर तालुका बोदवड जिल्हा जळगाव येथील सुभाष पाटील यांच्या पपईच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि इथे 2 एकरवर त्यांनी पपईची लागवड केलेली आहे. आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी अतिशय उत्तम दर्जाचं सेटिंग या पपई पिकामध्ये झालेलं तुम्हाला दिसेल. आता या कंडिशनला या पपईच्या झाडावर 85 फळं दिसून येत आहेत आणि वरती पण फ्लॉवरिंग चालू आहे. झाडाची छत्री पूर्णपणे एकदम क्लिअर अजूनही टिकून आहे व्यवस्थित आणि साधारणपणे खालचा माल हा एक 8 ते 10 दिवसामध्ये आता हार्वेस्टिंगला सुरुवात होईल. अतिशय चांगलं नियोजन या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट पपईचं पीक या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल मित्रांनो. तर या प्लॉटमध्ये त्यांनी सेटिंग होण्यासाठी पपई या पिकामध्ये सेटिंग होण्यासाठी ग्रोस्टीम 2 ml प्रति लिटर आणि कॉम्बिफर्ट 2 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये त्यांनी सेटिंगच्या अवस्थेमध्ये स्प्रे घेतलेला होता आणि त्याचा अतिशय चांगला रिझल्ट त्यांना या ठिकाणी दिसून येत आहे. अतिशय चांगली सेटिंग या ठिकाणी झालेली आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्ही झाडाच्या पपईची छत्री जर बघितली तर या ठिकाणी कुठेही व्हायरसचा अटॅक झालेला दिसून येत नाही. या पपईच्या पिकामध्ये साधारणपणे व्हायरोसांचे 4 वेळा फवारणी घेतलेली आहे आणि अतिशय चांगली काळजी घेतल्यामुळे हा प्लॉट या ठिकाणी अतिशय उत्तमरित्या तयार झालेला दिसून येत आहे. तर तुम्हीही तुमच्या पपई पिकामध्ये सेटिंग अवस्थेमध्ये ग्रोस्टीम आणि कॉम्बिफर्टचा जरूर वापर करा आणि व्हायरस येऊ नये यासाठी प्रिव्हेंटिव्ह व्हायरोसांचा वापर जरूर करा. धन्यवाद मित्रांनो.